नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्थ आहात आणि मस्त आहात. आज आपण अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी अशा आमलकी एकादशीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत. ही एकादशी फाल्गुन शुद्ध पक्षातील एकादशीला साजरी केली जाते. या दिवशी उपवास, पूजन आणि नामस्मरण केल्याने मन शुद्ध होते आणि अंतःकरण भक्तिरसाने भरून जाते. ही एकादशी विशेषतः आवळ्याच्या वृक्षाशी जोडलेली आहे. आपल्या परंपरेनुसार आवळ्याच्या वृक्षात भगवान विष्णू यांचा वास आहे अशी श्रद्धा आहे. म्हणून या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन केले जाते. जसा आवळा औषधी गुणाने भरलेला आहे तशीच ही एकादशी आपल्या जीवनातील रोग म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर दूर करण्याची शक्ती देते. आपण अनेक वेळा देवपूजा करतो, व्रते करतो, पण खरा भाव अंतःकरणात असावा लागतो. देवाला फूल, नैवेद्य अर्पण करतो, पण मनात विकार असतील तर ती पूजा अपूर्ण ठरते. म्हणून आमलकी एकादशी आपल्याला शिकवते, बाहेरची पूजा महत्त्वाची आहेच, पण आतली शुद्धी त्याहूनही मोठी आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपापल्या क्षणभर थांबून स्वतःकडे पाहण्याची संधी ही एकादशी देते. आपण शरीर उपवासाने हलके करतो, मन नामस्मरणाने स्वच्छ करतो आणि आत्मा भक्तीने उजळवतो. याच भावनेतून आपल्या संत परंपरेत एक सुंदर संदेश दिला आहे. आवळ्याच्या छायेत विष्णू निसावती, नामस्मरणे पापे नासती. या 2 ओळीमध्येच आमलकी एकादशीचे संपूर्ण तत्त्वज्ञान सामावले आहे. देव बाहेर झाडात आहे, पण नाम घेतले की तो आपल्या अंतःकरणात उतरतो. आजच्या या प्रवासात आपण केवळ कथा ऐकणार नाही, तर आपल्या जीवनात थोडासा बदल घडवण्याचा संकल्प करूया. आज मनात एक बी पेरूया. दररोज थोडेसे नामस्मरण, थोडीशी सद्भावना आणि थोडीशी करुणा. आपण रोज आपल्या आजूबाजूला झाडे पाहतो, पण प्रत्येक झाड केवळ झाड नसते. काही झाडे आपल्या संस्कृतीत देवस्वरूप मानली गेलेली असतात. जसं तुळस पूजनीय आहे, पिपळ पवित्र आहे, तसंच आमलकी म्हणजेच आवळ्याचा वृक्ष हा सुद्धा अत्यंत पवित्र मानला जातो. आपल्या परंपरेनुसार आमलकी वृक्षात भगवान विष्णू यांचा वास आहे अशी श्रद्धा आहे. म्हणूनच आमलकी एकादशीच्या दिवशी केवळ मूर्तीचीच पूजा न करता आपण प्रत्यक्ष निसर्गरूपात उभा असलेल्या देवाचे पूजन करतो. ही खूप सुंदर कल्पना आहे. देव मंदिरातही आहे आणि निसर्गातही आहे. आमलकी वृक्षाचे आध्यात्मिक महत्त्व 3 स्तरावर समजून घेता येते. पहिला स्तर आमलकी, जो शुद्धीचा प्रतीक आहे. आवळा शरीरासाठी औषधी आहे. तो शरीरातील दोष दूर करतो, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. तसेच आध्यात्मिक अर्थाने पाहिलं तर आमलकी एकादशी मनातील दोष दूर करण्याचे व्रत आहे. आपण रोज अनेक नकारात्मक विचार मनात साठवत असतो. राग, मत्सर, असूया, अहंकार, द्वेष. जसा आवळा शरीरातील विष काढतो, तशी आमलकी एकादशी मनातील विष काढण्याची संधी देते. येथे एक सुंदर उपमा देता येते. आवळा कडू आंबट असतो, पण परिणाम मात्र गोड असतो. तसंच उपवास कठीण वाटतो, नामस्मरण अवघड वाटतं, पण त्याचा परिणाम अंतःकरणात गोड शांतता देणारा असतो. दुसरा आमलकी वृक्ष म्हणजे साक्षीदार वृक्ष. आपल्या शास्त्रामध्ये वृक्षाला साक्षीदार मानले आहे. तो न बोलता पाहत असतो. आपल्या कृती, आपले विचार, आपले भाव. आपण जेव्हा आमलकी वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालतो तेव्हा प्रत्यक्षात आपण स्वतःभोवती फिरत असतो. म्हणजेच मी आज काय आहे, मी काय चांगले केले, मी कुठं चुकलो. ही प्रदक्षिणा म्हणजेच आत्मपरीक्षणाची फेरी आहे. तिसरी आमलकी वृक्षात देवांचा वास, याचा भावनिक अर्थ. आपल्या लोकपरंपरेनुसार आमलकी वृक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचा वास मानला जातो. याचा सरळ भावार्थ असा घेता येतो, सृष्टी, स्थिती आणि संहार या तिन्ही शक्ती निसर्गातच आहेत. म्हणजेच देवशोधाला दूर कुठे जाण्याची गरज नाही. तो आपल्या आजूबाजूला निसर्गाच्या रूपात उभा आहे. आमलकी वृक्षातला वंदन करताना आपण निसर्गालाच वंदन करतो.
आजच्या काळात याचा अर्थ अजून खोल आहे. निसर्गाचे रक्षण करणे हीच खरी देवपूजा आहे. आमल्की तरुराजोसी विष्णोः प्रियकरो ध्रुवं तत्त्वदर्शनात् पापराशेः क्षयो भवति निश्चयः. याचा अर्थ, हे आमल्की वृक्षराजा, तू विष्णूंना अत्यंत प्रिय आहेस. तुझे दर्शन घेतले की पापांचा नाश होतो यात शंका नाही. झाडाला वंदन करतो तेव्हा आपण देवाला वंदन करतो. निसर्ग जपतो तेव्हा आपल्या पुढच्या पिढीला वाचवतो. मित्रांनो, आमल्की वृक्ष आपल्याला एक गुपित शिकवतो. देव दूर नाही, तो निसर्गात आहे आणि निसर्ग जपणारा माणूसच खरा भक्त आहे. आपल्या हिंदू परंपरेत कथा केवळ गोष्टी नसतात, त्या जीवन कसं जगावं याचे धडे देतात. आमल्की एकादशीची कथासुद्धा आपल्याला एक फार मोठा संदेश देते. भक्ती भावाने केली तर अज्ञानात घडलेले पुण्यसुद्धा जीवन बदलून टाकतं. पूर्वीच्या काळी एक धर्मनिष्ठ राजा होता. तो रोज सकाळी उठून भगवान विष्णू यांची पूजा करायचा. एकादशी व्रत पाळायचा. प्रजेवर न्यायाने राज्य करायचा. त्याच्या राज्यात लोक सुखी होते, कारण राजा केवळ राज्यकर्ता नव्हता, तो सेवक होता. त्याच राज्यात एक गरीब शिकारी राहत होता. शिकारी म्हणजे ज्याचं जीवन प्राण्यांच्या शिकारीवर अवलंबून होतं. त्याला शास्त्र, व्रत, उपवास काहीच माहिती नव्हतं. पोटासाठी तो जे मिळेल तो करायचा. एका वर्षी फाल्गुन महिन्यात आमल्की एकादशी आली. संपूर्ण नगरात उपवास, हरिनाम, कीर्तन सुरू होतं. शिकाऱ्याला मात्र त्या दिवशी अन्न मिळालं नाही. तो उपाशी राहिला. व्रत म्हणून नाही, तर गरिबीमुळे. संध्याकाळ झाली. भुकेमुळे आणि थकव्यामुळे तो जंगलात एका आमल्की वृक्षाखाली जाऊन बसला. थंडी होती, भूक होती, भीती होती. रात्रभर त्याला झोप येईना. तो इकडे तिकडे पाहत जागाच राहिला. त्या रात्री जवळच कुठेतरी भक्तमंडळी हरिनाम करत होती. ओम नमो भगवते वासुदेवाय, तो मंत्र त्याच्या कानावर पडत होता. त्याला मंत्राचा अर्थ माहिती नव्हता, पण त्या नावात काहीतरी शांतता होती. रात्र कशी गेली कळलंच नाही. नकळत त्याच्याकडून 3 गोष्टी घडल्या. उपवास झाला, जागरण झाले, आमल्की वृक्षाच्या सानिध्यात वेळ गेला. सकाळ झाली. तो नेहमीसारखा आपल्या कामाला गेला, पण त्या रात्रीच्या शांततेचा ठसा त्याच्या मनावर उमटलेला होता. काही काळानंतर त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला. पौराणिक कथेनुसार यमदूत त्याला न्यायला आले, पण विष्णुदूतांनी त्याला अडवले. कारण आमल्की एकादशीच्या दिवशी नकळत घडलेली भक्ती त्याच्या पापापेक्षा मोठी ठरली. त्याला वैकुंठ प्राप्त झाले, कारण कर्म नव्हे तर भाव महत्त्वाचा ठरला. या कथेत आपल्याला 3 मोठे संदेश मिळतात. देव अज्ञानालाही स्वीकारतो. शिकारी भक्त नव्हता, त्याला एकादशी माहीत नव्हतं, तरीही देवाने त्याची साधी निष्पाप अवस्था स्वीकारली. देवाला आपली अक्कल नाही तर आपला भाव हवा असतो. दुसरा संदेश, चुकून घडलेले पुण्यही जीवन बदलवू शकतं. कधीकधी आपल्या हातून नकळत एखादं चांगलं काम होतं. कुणाला मदत होते, कुणाला शब्दाने आधार मिळतो. ते लहान वाटतं, पण देवाच्या नजरेत ते फार मोठं असतं. तिसरा संदेश, नामाची ताकद शब्दाच्या पलीकडे आहे. शिकाऱ्याला मंत्राचा अर्थ माहीत नव्हता, तरीही नाम कानावर पडलं आणि मन शांत झालं. नामाचा प्रभाव कळत नसला तरी तो कार्य करत होता. नास्ति भक्ती समो लाभो नास्ति पापसमो रिपुहा श्रद्धाय क्रियते यंतु तवेद फलदम भवेत. अर्थ, भक्ती इतका मोठा लाभ नाही आणि पापा इतका मोठा शत्रू नाही. श्रद्धेने जे केले जाते तेच खरं फळ देणारं ठरतं. देव आपल्या परिपूर्णतेकडे पाहत नाही, तो आपल्या प्रामाणिक प्रयत्नाकडे पाहतो. कथा ऐकली की मन हलकं होतं, पण कृती केली की जीवन बदलतं. आमल्की एकादशी आपल्याला फक्त ऐकायला नाही तर थोडं तरी आचरणात आणायला शिकवते. ही एकादशी केवळ उपवास नाही, ती आहे शरीर, मन आणि विचार याची शुद्धी. या दिवशी केलेली छोटीशी साधना ही मोठं परिणाम घडवते, कारण या दिवशी भक्तीला विशेष बळ मिळतं, अशी परंपरा आहे.
पहाटे उठून स्नान करणं म्हणजे फक्त अंग धुणं नाही, ते आहे जुने विचार, जुनी चिडचिड, जुनी चूक मनातून धुवून टाकणे. संकल्प करताना मनात म्हणा, आज मी स्वतःशी थोडं चांगलं राहीन, आज मी कोणावर राग करणार नाही, आज मी थोडं तरी नामस्मरण करीन. पूजेत आपण दिवा लावतो, फूल अर्पण करतो. दिवा म्हणजे आपल्या आतल्या अंधकाराला एक प्रकाश, फूल म्हणजे आपल्या मनातला एक चांगला भाव आणि देवपूजा म्हणजे स्वतःच्या मनाची साफसफाई. या दिवशी विशेषतः भगवान विष्णू यांची स्मरण केले जाते. आवळ्याच्या वृक्षाचे पूजन करताना मनात एवढंच म्हणा, हे देवा, मी निसर्गालाही जपू दे. उपवास म्हणजे शिक्षा नाही, तो आहे शरीराला थोडं विश्रांती देण्याचा दिवस. सगळेजण कठोर उपवास करू शकत नाहीत आणि ते ठीकही आहे. शक्तीनुसार फळाहार करा, पाणी प्या, औषधं असतील तर घ्या. देवाला तुमची तब्येत महत्त्वाची आहे, उपवासाची कठोरता नाही. जागरण म्हणजे फक्त झोप न काढणे नाही, जागरण म्हणजे आपल्या सवयींमधील अज्ञानातून जागे होणे. रात्री हरिनाम, भजन, थोडं वाचन, थोडं मौन इतकं जरी केलं तरी जागरण सफल होतं. लांब लचक कीर्तन जमलं नाही तरी चालेल, पण मनात हळूच म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय. नाव जरी शांतपणे घेतलं तरी त्याचा परिणाम खोलवर होतो. आजच्या धावपळीच्या जगात पूर्ण दिवस उपवास, रात्रभर जागरण सर्वांना शक्य नसतं, म्हणून स्वतःला दोष देऊ नका. त्याऐवजी छोट्या 3 गोष्टी करा. आज कुणावरही राग न धरण्याचा प्रयत्न करा. 10-15 मिनटं तरी शांत बसून नामस्मरण करा. निसर्गाला इजा होईल असं काहीही करू नका. एवढं जरी केलं तरी आमलकी एकादशी तुमच्या आयुष्यात उतरली असं समजा. उपवासाने शरीर हलकं होतं, नामस्मरणाने मन हलकं होतं आणि क्षमाशीलतेने जीवन हलकं होतं. कथा ऐकल्या, अर्थ समजले. आता थोडा वेळ मनाला ओलावा देणाऱ्या शब्दांचा. आपल्या संत परंपरेत आपल्याला मोठं ज्ञान सोप्या भाषेत दिलं आहे. अभंगातून, भजनातून, नामस्मरणातून. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाम घेता घेता सारा देह होई पावन, अंतरीचा विष दूर करी नारायण. याचा अर्थ, देवाचं नाव तोंडाने घ्या, त्याचं पुण्य मोजता येणार नाही. नाम घेत घेत आपलं मन स्वच्छ होतं, आतला विषासारखा राग, द्वेष कमी होतो. आता एक सोपं सर्वांना येणारं भजन म्हणूया. ताल धरून हळूहळू गजर वाढवत चला. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हरी, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हरी. हे नाव घेताना कोण मोठा कोण लहान असं काहीच उरत नाही. नावात सगळे समान होतात. नाव घेताना मन मोकळं होतं आणि मोकळं मन म्हणजे खरी पूजा. आता एक शांत अंतर्मुख करणारा अभंग आठवूया. संत ज्ञानेश्वर महाराज यांची संतवाणी मन शांत करते. जगी ज्यासी कोणी नाही त्यासी देव आहे. या जगात आपल्याला कधी कधी एकटं वाटतं, समजून घेणारा कोणी नाही असं वाटतं, पण त्या क्षणी देव आपल्या सर्वात जवळ असतो. आजच्या धावपळीच्या काळात हा विचार खूप आधार देणारा आहे. आता सर्वांनी डोळे मिटूया, मनात आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करूया आणि शांतपणे ही प्रार्थना म्हणूया. हे भगवान विष्णू, आमच्या मनातील अज्ञान दूर कर, आमच्या शब्दात गोडवा दे, आमच्या कृतीत करुणा दे आणि आमच्या जीवनात शांती दे. आमलकी एकादशीच्या पुण्यप्रभावाने आमचे जीवन थोडे तरी अधिक निर्मळ होऊ दे. आम्ही रोज थोडेसे नामस्मरण करू, थोडेसे चांगलं वागू आणि थोडेसे निसर्ग जपू, हीच आमची तुला प्रार्थना. जर माहिती आवडली असेल तर भक्ती आणि भोजन या चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला, कमेंट करायला विसरू नकात. माहिती देताना काही माहिती चुकीची गेली असल्यास मी तुम्हा सर्वांची माफी मागते. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूयात नवीन भक्तिमय प्रवासात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.